हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळी सकाळी कामांची खूप धावपळ सुरू असते। घराचं काम म्हणजे फक्त एक ड्युटी नाही, तर आपल्या माणसांसाठी आपण सजवलेलं एक सुंदर जग आहे। जेव्हा आपण आनंदाने कामं करत असतो, तेव्हा त्या घरातील पॉझिटिव्हिटी खूप दुप्पट होत असते। घरातील कामं प्रत्येक गृहिणी आनंदाने करतच असते। सगळ्या जगाची काळजी घेता घेता आपण स्वतःला कधी कधी विसरून जातो। पण गृहिणींनो, हे लक्षात ठेवायला हवं की जर तुम्ही आनंदी आणि निरोगी असाल तरच तुमचं घर पण आनंदी राहील। त्यामुळे स्वतःकडे पण दुर्लक्ष करून चालणार नाही। घर स्वच्छ असणं म्हणजे फक्त वस्तू जागेवर असणं नव्हे, तर तो एक मानसिक आपल्या शांततेचा मार्ग पण आहे। पसारा कमी झाला की मनावरचा आपला ताणही कमी होतो। म्हणून रोज थोडं थोडं आवरा, एकाच दिवशी खूप जास्त काम करायची गरज नाही। तर इथे आता माझा किचनमधला आणि हॉलमधला पसारा आवरून झालेला आहे। तर मी इथे कपडे भिजत घालायला ठेवलेले होते। त्यानंतर मला ही बेडरूममधला पसारा आवरायचा होता। बेडशीट वगैरे मी घडी करून ठेवून दिलेली आहे। त्यानंतर बेडवरची बेडशीट पण व्यवस्थित लावून घेणार आहे। अशा पद्धतीने ही माझी रोजची सकाळची कामे असतात। त्यानंतर लगेच मी पूर्ण घर झाडून घेतलेलं होतं आणि त्यानंतर पुसून पण घेतलेलं आहे। घर पुसल्याशिवाय मला तर समाधानच वाटत नाही। तुम्ही पण असेच करता का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा। घर झाडून पुसून झाल्यानंतर मी घरातील फर्निचर पूर्ण पुसून काढते, कारण आपण जेव्हा झाडतो तेव्हा फर्निचरवर वगैरे धूळ बसलेली असते। त्यामुळे ते मी एका फडक्याने क्लीन करून घेणार आहे। बऱ्याचदा आपल्याला विचारलं जातं की तू दिवसभर काय करतेस, तू दिवसभर काय केलं? पण लक्षात ठेवा, घराचा कणा हे फक्त तुम्ही आहात। तुमच्याशिवाय हे घर चालणार नाही। तुम्ही करत असलेल्या प्रत्येक छोट्या कामाचं मोल खूप मोठं आहे, मग ते कोणाला दिसो किंवा न दिसो। त्यामुळे तुम्ही स्वतःला कधीही कमी वाटून घ्यायचं नाही। तर इथे आता अंघोळीच्या आधीची सर्व कामं झालेली आहे आणि आता अंघोळ करून मी इथे देवाजवळ दिवा लावून घेतलेला आहे। त्यानंतर मी लगेच स्वयंपाक करायला घेतलेला आहे। तर इथे आता माझा स्वयंपाक पण तयार झालेला आहे आणि आता मी जेवण पण करून घेणार आहे। जेवण झाल्यानंतर लगेच मी किचन ओटा पूर्ण पुसून घेतलेला आहे, भांडे पण घासून घेतलेले। किचन ओटा हा मी जेव्हाच्या तेव्हाच क्लीन करून घेते, भांडे पण लगेच घासून घेते, कारण खूप सारे भांडे जमा झाले तर ते आपल्यालाच घासायचे असतात। त्याच्यामुळे मी जेव्हाच्या तेव्हा ते भांडे क्लीन करून ठेवत असते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।